देशाच्या इतिहासात पहिली परीक्षा असेल जिथे विद्यार्थी म्हणतोय माझा पेपर घ्या, त्याच्यात जे नापास झाला असेल त्यानं दारूबट्टी टाकावी. इन जनरल सोलापूरच्या पोरांची लग्न होती, ह्या 4-5 पोरांची लग्न झाली की आपलं कळलं दोस्ताशिवाय काय खरं. सोलापूर हिरवळ लोकांचं शहर, ते हिरवळ जास्त आहे आमच्याकडे. तिथं कुठल्याही पदार्थाला चीज आणून देत नाही. सोलापूर म्हणजे प्रेम. त्यानं ती पळी डोक्यात टाकली माझी. आमची दोस्ती व्हायला 1 मिनिट सुद्धा नाही लागलं. फक्त त्या 4 विषयांना जर ह्या विषयासाठी कॉपी पोचली असते अशी आदली आडवी लावली बड्डे ती आदली तिकडे काचातून बाहेर उशिरा येईल पेपरच्या बाहेर त्यांना पार्टी सारांसाठी तर का नाही दातचाही मारला त्या माणसावर. ठीक आहे आता इलाज नाही. नमस्कार. लव सोलापूर हे आपलं सोलापुरातलं पहिलं इन्फोटेनमेंट चॅनल आहे आणि सोलापूरमध्ये पॉडकास्टची सुरुवात पण आपणच केली. त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल पिसे, आपले नसले शेंगाचे टुनीचे MB नसले आणि त्याच्यानंतर कस्तुरी फिल्मचे डायरेक्टर, या तिघांचा आपण पॉडकास्ट केला. या सर्व पॉडकास्ट मध्ये मी ऑफ कॅमेरा होतो आणि त्याच्यामुळे जी पॉडकास्टर ही टर्म आहे ही बनण्याची संधी माझी गेली. आज मनात फोमोही भावना होती, त्यामुळे आज मी कॅमेरा समोर आहे आणि स्वतः होस्ट करतोय. शिवकुमार रेड्डी आणि आज माझ्यासोबत आहेत सोलापूरचे आपले बार्शीचे, जे आता भाडीपा सोबत सारंग साठे सोबत स्टेज शेअर करतायत, असे वन अँड ओनली गणेश जोशी. स्वागत आहे तुमचं. मग काय म्हणू? हा, हे चांगला प्रश्न आहे. हा काय मग काय निवांत नावच आहे काय मग? आज काय ना निवांत. आता काय मतदान करून आलेलो आहे, आता 5 वर्ष निवांतच आहे. असं तुमचं सांगा काय चाललंय सोलापुरात? कधी गेले होते लास्ट टाइम सोलापूर? किती दिवस झाले? सोलापूरला मागच्या वेळेस जुलैमध्ये गेलो होतो. सोलापूरला शो होता जुलैमध्ये. मागच्या वर्षी गेलो होतो, आता नाही मागच्या वर्षी गेलो होतो. आता एकदा फक्त 1 दिवस जाऊन आलोय मतदानाला. बार्शीला तेवढं. सोलापूर शहरात सिटी मध्ये नाही, सोलापूर शहरात. सोलापूरला जेव्हा जाणं येणं होतं तेव्हा बसनी किंवा ट्रेननी आपण जातो. या प्रवासामध्ये पण काही किस्से होतात, काही घटना घडतात, तर त्यापैकी काही आठवतात का काही? नाही, किस्स्याचं काय नसतंय. मजा येते काय प्रवासात. काय एवढा लांब प्रवास आहे तर, आणि संध्याकाळी प्रवास होतो तिथल्या तिथं मग मजा येते. बार्शीवरून धाराशिवला गेले, धाराशिवरून आपल्या गावाकडून बार्शीला गेलं, सोलापूरला आलं, तर तेवढे आपलं कारण इकडे ती माझ्या पुणे मुंबईत सेटल झालेल्या लोकांना ती येत नाही. इथं धावपळी, तिथं आपलं निवांत असतं. किस्सा बसमध्ये काय, लहानपणीपासून बसमध्ये प्रवास, शाळेला पण पास काढून जायचं शाळेला. ते तेव्हापासून माझ्या 17-18 पोरं गावची त्या बसमध्ये असायची. धिंगाणा काढत मागच्या सीटवर बसायचं. तेवढंच माझ्या. दुसरं काय आता वय झालंय, आता असं आता धिंगाणा घालायला गेलो तर इष्टी हसत तवा रागवायची. दुसरं काय. सोलापूर म्हणजे सोलापूर जिल्हा, मी सोलापूर शहरात कमी गेलेलो आहे तसं पहिल्यापासून. बार्शी तालुका आहे माझा आणि नारेकारेजवळ इंदापूर म्हणून गाव आहे, लहान लोकसंख्या. त्यामुळे सोलापूर आमच्यापासून जवळपास 100 किलोमीटर आहे. सोलापूर खरेदीला, दिवाळीला किंवा काही कपडे शॉपिंगला बार्शी, असं गड्डा यात्रेला पुन्हा जायला लागलो. पहिल्यांदा सुरुवात सोलापूरला जायची म्हणजे कांदा मार्केट, कांदा विकायला जायचं मार्केट यार्डला. कांदा विकायला मित्रांसोबत गेलेलो. पुन्हा मग थोडं मोठं झाल्यावर मग आपला कांदा गेलेलो किंवा मग पप्पांसोबत गेलेलो. तेवढं तिथं पहिल्यांदा सोलापूरमध्ये गेलो. पुन्हा एक नातेवाईक राहायचे त्यांच्या घरी, काही 4-5 दिवस गेलेलो सोलापूरला. पण शहर भारी वाटायचं मला सोलापूर. गड्डा यात्रेची काही आठवण? गड्डा यात्रेत हारलो होतो.
त्या तळ्याच्या तळ्या का नाही बाहेर मंदिराच्या सिद्धेश्वर हा तळ्याच्या बाहेर जे बसलो होती काय हात सोडून गेली ती गेलीच आणि मी तिथे एकटाच रडत होतो. तिथल्या एका पोलिसांनी परत मला विचारून आपल्या सईपूरला तिथं राहायचे नातेवाईक तिथं आणून सोडलं. पुन्हा मी गड्डा तरी एकटा गेलो नाही घरी. पुन्हा मोठा झाल्यावरच गेलो तिथं हरवलो तरी बरं वाटतंय तेव्हाच गेलो परत. आता आपण सोलापूरवरून पुण्यावरून जेव्हा सोलापूरला जातो वर्षाने 2 वर्षाने 3 वर्षाने जेव्हा आपल्याच घरी आपण जातो तेव्हा पाहुणा आल्यासारखं नाही वाटत. तसं काही वाटत नाही. मला जमीन घ्यायची पप्पा पण माझ्या त्यामुळे पाहुणा काय वाटत नाही मला. माझं घर आहे ती माझ्याच नावावर घर आहे ती त्यामुळे मला भारी वाटतंय जायला गावाकडे. मी जात असतो कंटिन्यू गावाकडे जात असतो. कुठे करमतं पुण्यात का सोलापूरमध्ये? तिकडच करमणार की इकडं पुण्याचं जे हिरवळ आहे म्हणजे किंवा नाही त्याचं अट्रॅक्शन काय असते. हिरवळ म्हणजे काय आमच्याकडे झाडं बिड हिरवळ जास्त आहे आमच्याकडे. तुमचा विषय वेगळा आहे. म्हणजे आता प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का जेव्हा कॉलेजला आम्ही तिकडं धाराशिवला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि तिकडून इकडे येईपर्यंत हिरवळीला बघायची आशाच मरून जाते. इकडे MIDC मध्ये आधी CNC वर VMC वर काम करून जीवाला ताण झाल्यानं कुठं हिरवळ बघत बसता. आपल्याला पगार 8,000 त्याच्यात खर्च होऊन 2,000 हातात कुठं काय बघायचं. हे आमच्या IT वाले पोरं जायचे त्यांचे टिप्स काय बर्गर खायला पिझ्झा खायला वगैरे ती जायची. मग त्यांच्यासोबत मी जायची खायला वगैरे. मोस्ट ऑफ द टाइम त्यांच्यात गर्लफ्रेंड असायचे. IT वाल्या लोकांशी बोलताना मी पण बऱ्याच वेळा असं ऐकले की सोलापूरमध्ये 2-3 दिवस राहिले की त्यांना करमत नाही. पुण्याची आठवण येते किंवा पुण्यात येऊ वाटतं त्यांना. इकडचं जे एंटरटेनमेंटचे साधनं म्हणा एंटरटेनमेंट नाही. सोलापूर हे रोवा लोकांचं शहर आहे खरं म्हणजे. तिथं कुठल्याही पदार्थाला चीज आणून देत नाही. आता हुग्गी मध्ये जर चीज टाकलं तुम्हाला कसं वाटेल? सोलापूरचं ती मजा आहे. मग ती हिथं कसं झालंय हिथं पुण्यात किंवा मुंबईमध्ये जास्त ही ऑथेंटिसिटी नाहीये तेवढी जास्त. त्याच्यामुळे ती आपल्याला जमत नाही. आता चीज वडापाव पण आलाय आपल्याकडे. नाही हिथं आलंय. हिथलं तिकडे येऊन कुठं हिथं आलंय आणि मी हुडकीत असतो हिथं सुद्धा कुठं चांगली खाण्याची ठिकाण आहे तिथं मी जातो आवर्जून. आता वैद्य मिसळ ती एकदा खाण्याची गोष्ट आहे आणि जायला पाहिजे तिथं जातो मी. किंवा काही माझी आईस्क्रीमची ठिकाण आहे तिथं जातो मी. काही भाकरी खाण्याची ठिकाण आहे तिथं जातो. असंच नाही. सोलापूर म्हणजे प्रेम आहे खरं सांगायला. म्हणजे मी जेव्हा कांदा मार्केटला जायचो कांदा इकडून माघारी आपण बस स्टॉपवर येतो तिथं बाजूला एक विनायक खानावळ होती. 40 रुपयाला फुल थाळी मिळायची. आम्ही एका दिवशी गेलो 11 चपात्या खाल्ल्या तिघांनी मिळून. म्हणजे मी 11 त्यानं 11 अशा. मालक मला 60 रुपये द्यायला 40 रुपये लावले काय राव म्हणलं 11 चपात्या बघून भात खाल्लाय म्हणलं लाज वाटत मला. म्हणला ती आता मी नाही मेस होती किती 40 रुपये जेवण तिथे जेवायचं स्टेंडवर जायचं घरी जायचं. ती ऑथेंटिसिटी. आणि तर पुण्यात एक तर शहर आवडतं कुणाला ज्याला असं पटकन यश मिळवायचं मोठं व्हायचं वगैरे की इथं फ्लॅट घ्यायचा आहे. मला इथं फ्लॅट घेणे माझं आहे गावाकडे निवांत. आता मी बोलताना 2-3 शब्द आपल्या बोलण्यामध्ये आले जसं की हुडकालतो किंवा बघूना करून भात खाल्ला. तर ही जी सोलापुरी भाषा आहे आपली त्याचं काय वेगळं नाही आणि इतर शहरातल्या लोकांना ही भाषा का आवडते आपल्याच का वाटते याचं काय वेगळं? सोलापूरच्या पोरांची फास्ट दोस्ती माझ्या म्हणजे नजरेत आहे की कोल्हापूरच्या लोकांसोबत फास्ट दोस्ती. बरोबर. साताऱ्याच्या लोकांसोबत फास्ट खानदेशीच्या पोरांसोबत फास्ट दोस्ती. कशामुळं का तर ती मजा आहे बोलीभाषेची. शुद्ध स्पष्ट मराठी ही असायलाच पाहिजे. त्याच्यात काय नाही की कोणीतरी जपलं पाहिजे त्यातलं व्याकरण जमलं पाहिजे सगळं खरंय. बोलीभाषेची सेपरेट मजा आहे. बोलीभाषेची स्लँग. आता
तुम्हाला माहित आहे का नाही की बाई हुरडफुके हे काय शुद्ध मराठीत शब्द येणार आहे का नाही, ते आपल्या बोलण्यात येणारा शब्द आहे. किंवा ऑर्डिनरी गाडीला अजून म्हातारी माणसं ऑर्डिनरी गाडी म्हणतात. आता ही मजा येते बोली भाषेची. आता जे मराठी चित्रपटाने केलं 90-80च्या दशकात बरेच ग्रामीण चित्रपट येईल, त्यावेळेस त्यांची भाषा अशीच होती ना, मराठी भाषा ग्रामीण भाषा. त्याला भाषेचं काम आहे कम्युनिकेशन. फक्त आपण त्याला डायव्हर्सिफाय कसं करतो किंवा मग त्याचं एक, आता पुण्याच्या लोकांची भाषा ही शुद्ध स्पष्ट आहे, त्यांचं ती वेगळी पण आहे. कोल्हापूरच्या लोकांची भाषा ही र या शब्दावर जास्त जोर देऊन त्यांचं ती वेगळी पण आहे. आपल्याकडची भाषा ही थोडीशी अशी लय लावून बोलणारी. आता सोलापूर शहरात पण कन्नड भाषेचा थोडासा असणारा प्रभाव, त्याच्यामुळे ती एक गोडी आलेली आहे त्या सोलापूरमध्ये पण वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळी भाषा. आता हे श्रीशैल किंवा इकडे जर कोल्हापूर श्रीशैला असं ती एक फरक आहे ना त्या भाषेचा, लय मध्ये. ती लय आहे त्या भाषेला, ती मजा आहे, ती स्लँग आहे त्या भाषेला. तसंच ठेवणं हे आपलं काम. आता कोल्हापूर किंवा सांगली सातारा या साईडच्या लोकांशी आपलं कम्युनिकेशन किंवा बॉन्ड म्हणा लवकर जुळतो भाषेमुळे. खानदेशच्या पोरांची तेच लातूर सोबत कसं कनेक्ट आहे, कारण की पाण्याचा विषय तिकडचा आपला जिव्हाळ्याचा तिकडे पण. आमच्यापासून लातूर मी तेवढंच आहे जवळपास. धाराशिव मला इंदापूरहून 16 किलोमीटर आहे, बार्शी 30 किलोमीटर आहे, 25-30 किलोमीटर. त्यामुळे तिकडे लातूर बी तसंच आहे. आपल्याकडे बी दुष्काळ आहे, आपल्याकडे बी सांगोला वगैरे इकडे आला तर दुष्काळ आहे, पर्जन्य छायेतलाच आपला. त्यामुळे ती दुष्काळ तर आपल्या आंबरटच आहे पहिल्यापासून. 4वी-5वी पासून आमच्याकडे लेकर पाणी आणायला मरते अजून सुद्धा. आता थोडं ठीक झालंय, पण लहानपणी लय त्रास झाला त्या ह्याच्यामुळे पाण्याला. शाळा सोडून पाणी भरायला जायचं किंवा शाळा सोडायची म्हणजे मास्तरच सांगायची पाणी भरण शाळेत. 10 वाजता शाळा असली की 8-8:30 वाजल्यापासून पाणी भरायला चालू करायचं. 9:30-9:45 पर्यंत पाणी झालं की चहा पिऊन शाळेत जायचं. ज्या दिवशी पाणी असायचं त्या दिवशी शाळेत डिक्लेअर व्हायचं की पाणी भरून शाळेमध्ये हीच पद्धत. मग त्याच्यात बी लाईट नाही आली तर मग हिरीवर पाणी भरायला जायचं. मग ती हिरीतून खालून घागर आणायची, वरी आई उभारलेली असायची सायकलला घागर लावायची, दोन्हीकडे 2 दोरीने बांधून 4-5 घागरी. आणि मोठं झाल्यावर तर 8 घागरी, समोर 2, इथं 2, मागं 2 असं करीत ती आणायची घरी. लई ताप झाला लहानपणी लई. सोलापूर म्हणलं की दोस्ती, मैत्री, जिगरी, यारी. ठीक आहे. मग आता पाणी सुरू झालंय की आता श्रीकृष्ण पाटील आमचा किंवा प्रसाद जायवाई लय उपकार माझ्यावर. खरं तर आम्ही म्हणजे लय गरीब. 10वी-11वी पर्यंत असं 2च कपडे घालाय, एक शाळेचा गणवेश आणि एक दुसरा ड्रेस, तेवढं 2च. मग ही पोरं म्हणजे कसे, ही थोडी सदन शेतकरी ना आमच्या. मग यांच्या बोर चालू झाले बाबा, तर मग पहिल्यांदा आपल्याला सांगणार येऊन, तेव्हा ते आमच्याकडे 1000 रुपयाचं नोकिया फोन करणार की बाबा गाण्या चालू झालं ये. आपलं गाण्या पहिल्यांदा सायकल घेऊन जाणार पाठशिरी, नाहीतर मग लहानपणी तर सांगायला द्यायची घरी. त्यांचे फार उपकार आहेत. किंवा आता पुण्याला 7-8 वर्षापूर्वी येताना पहिले पैसे ते पोरांनीच दिले होते मला पुण्याला जायला. घरनं कुठून पैसे घेणार किंवा पुढचे 5-6 महिने पोरांना फोन करायचो, पोरं पैसे द्यायचे. किंवा दुसरं रणजित भोसले आमचा, त्यांना सांगितलं की ही स्टँडअप करू शकतो तू. पहिल्या ओपन माईकला रजा घेऊन गेलाय मला कॉलेजचा आमचा. तिकडून इकडे ठरवलं होतं की स्टँडअप कॉमेडी करायचं. हे करायचंय माहित होतं, पण कसं करायचंय ही माहित नव्हतं. ती रंजन ही तर माहिती काढली होती ही कसं करायचं काय करायचं, तो घेऊन गेला होता पहिले ओपन माईक. दोस्ताशिवाय काय खरं आहे आपलं. पहिला स्टँडअपचा काय अनुभव होता जेव्हा पहिल्यांदा स्टेजवरती उभा राहून स्टँडअप सुरू केलं? आपला नाद खोळायचा. सोलापूरकर तसं नाही, पण माझा होते पहिलाच नंबर होता तिथं. काय आता आपल्याला काय जमायचंय, रंजे आपल्याला उभा केलंय म्हणलं इथं, नाही ना म्हणलं जा. मग चांगलं झालं, बरं वाटलं. म्हणजे
ते आता बघितलं असं ते पबजी वाला व्हिडिओ होता पहिला, ते चांगलं वाटलं मला. तिकडं चांगलं वाटलं, करीत करीत गेलो. रणजित भोसले म्हणजे आमचा कॉलेजचा दोस्त, एक रील व्हायरल झाली की भांडणाची, तुला आज मारीन, उद्या मारशील, चलत राहील, एवढा वेळ नाही आपल्याकडे. तो रणजित भोसले, तो कॉलेज पासूनचा दोस्त. मग त्यानं पुन्हा हळूहळू मग सगळी माहिती काढून मग 3 महिने सांभाळलं मला इथं पुण्यात. त्यानंच भाडं भरायचं, त्यानंच मेसचे पैसे द्यायचे, त्यानं ओपन माईक म्हणजे 100 रुपये देता तुम्ही, 5 मिनिट परफॉर्म करायला चान्स मिळतो, तर त्यानंच ते 100 रुपये भरायचे, त्यानंच घेऊन जायचं. 3 महिने गेले त्यांनी. आपल्या इकडची ऑडियन्स आणि पुण्यातली ऑडियन्स किंवा आता सगळीकडे शो झालेले, त्यामुळे काय फरक आहे वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या ऑडियन्स मध्ये? नाही, फरक जास्त काय नाही. हे तर पुण्यात ऑडियन्स जास्त आहे. पुण्यात आपल्या सोलापूरकड, कोल्हापूरकड किंवा दुसऱ्या भागांमध्ये अजून तेवढे फ्रिक्वेंटली शो होत नाही जेवढे पुण्यात होते. पुण्यात रेग्युलर शोज होते, त्याच्यामुळे ऑडियन्स जनरेट झाले. पण जेव्हा असता हळूहळू जसं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्याची संख्या वाढत शोची, ऑडियन्सही वाढत. ऑडियन्स थोडी कमी आहे. आणि आपल्याकडे कसं आहे, पुण्यात एंटरटेनमेंटचं एक हे आहे ना, नाटकं पण चालतायत, हिंदी, इंग्लिश, मराठी तिन्ही नाटकं चालतात, कवितेचे शोध चालतात, मोठ्या मोठ्या कलाकारांचे शोध चालतात, समारंभ होत राहतात, काही स्पर्धा होत राहतात, प्रदर्शन होत राहतात. तेवढा कल्चरल ऍक्टिव्हनेस म्हणजे तेवढा बज नाही आपल्याकडे, त्याच्यामुळे थोडस कमी आहे. पण आहे, ऑडियन्स आपली आहे. स्टँडअप कॉमेडी हे आपल्या मराठी ऑडियन्सला झेपते काय? झेपतंय म्हणजे काय, आपण सुरुवात केली जेव्हा हिंदी लोकांना माहित बी नव्हतं तेव्हा लाईव्ह शो करत होतो आम्ही मराठी लोक. पु ल देशपांडेपासून माहित कसं नाही, त्यांना माहिती आहे. आता निळू बोलेंची त्यावेळेसची वाक्य अजून लोक कॉन्व्हर्सेशन मध्ये वापरतात, किंवा अशोक सराफांची वाक्य अजून सुद्धा लोक कॉन्व्हर्सेशन मध्ये वापरतात ऍज अ जोक म्हणून. ते आपली ताकद आहे आपल्या कॉमेडीची. फक्त त्याला आता स्वरूप स्टँडअपचं आलंय एवढंच. स्टँडअप करायचे पुढं, पण त्याच्यानंतर थोडं कमी झालं ते. त्याच्यानंतर स्किट जे म्हणतो स्केच वगैरे त्या गोष्टी आल्या. आता स्टँडअप थोडा एक आर्ट फॉर्म म्हणून आता रेकग्नाइज होतं हळूहळू. आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पुण्यातला सारंगसाठे येऊन तिथं स्टँडअप करतो, म्हणजे आपल्या इथल्या लोकांना म्हणजे का नाही, सारंगसाठे तर का नाही दातचाही मारला त्या माणसावर. पण ठीक आहे, आता इलाज नाही. नाही, त्याने सारंगसाठेचा मोठा स्टार माणूस आहे. आणि मी फक्त स्टँडअप करतो, सारंगसाठे स्टँडअप करतात, फूड क्रॉप्स करतात, भाडेपत्र्यांचं मोठं एक ते चॅनल आहे, मोठं फिल्म्स करतात. त्यामुळे सारंगसाठे व्याप मोठा आहे ना सारंगसाठे. आणि सारंगसाठेची म्हणजे मला भारी गोष्ट ही वाटलेली आहे सारंगची, की सारंगचा ऍक्सेप्टन्स मोठा. कारण गोष्टीला लवकर ऍक्सेप्ट करतो, अडॅप्ट करतो आणि संधी क्रिएट करतो माणसाला. आता मी ज्यावेळेस पहिल्यांदा म्हणजे ही बी पुन्हा मित्राचेच उपकार, आम्ही एक शो केला होता सोलापूरमध्ये, ते आपल्या भूमी हाऊसला 50 लोकांचा. आणि तिथे विनय हाकीम आणि हर्षवर्धन वाघमारे हे दोघ जण तिथं होती प्रोडक्शन. मग तिथं विनय हाकीमनं बघितलेलं मला. मग सारंगचा शो लागला होताच मला स्मृती मंदिरात. मग सारंग म्हणत ओपन करायला सोलापुरातलं कोण भेटेल का बाबा. मग ते विनयनं आमच्या दाखवलं की हा माणूस भेटेल तुम्हाला. मग ते सारंग हा छान आहे. मग ते सारंगनं बोलवलं. त्या दिवशी देवाच्या दयेनं चालला आपला मेळ भाडीपा. सारंगचं नाव आलं त्याच्यावर मला एक किस्सा आठवला. सारंग साठेंचा भाडीपाचा एक शो झाला होता सोलापूरमध्ये 2022-23च्या दरम्यान. तिथं माझी त्यांच्यासोबत भेट झाली होती त्या शोला. तर त्या शो मध्ये मी त्यांच्याशी भेटलो, त्यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितले की बाबा भाडीपा बघूनच आम्ही हे चॅनल सुरू केले आमचं. आणि मग त्या माणसाने माझं स्वतःच्या मोबाईल मध्ये घेऊन सबस्क्राईब केलं चॅनल. ठीक आहे, भारी वाटलं मला, म्हणजे की आपण ज्या माणसाकडे बघून सुरू केलंय तो माणूस आपल्याला भेटला आणि सबस्क्राईब केला.
तो क्रिएटरला सपोर्ट करतो, म्हणजे तो कॉम्पिटिशन समजतच नाही कोणाला, तुझे मराठी क्रिएटर. तर मग तुला असं वाटलेलं का कधी की जेव्हा स्टँडअप सुरू केले तर मराठी त्यांनी पहिल्यांदा स्टँडअप सुरू केलं तर त्या व्यक्तीसोबत स्टेज शेअर करायला मिळेल? नाही, मला वाटलंच होतं की का वाटणार नाही, आपल्या टॅलेंट आपल्यात नाही हे मला माहिती. फनी माणूस मी नाही मला माहिती, आपला विश्वास आहे आपल्या रायटिंगवर. मला माहित होतं की आपली रायटिंग आहे आणि एक 5-6 वर्ष जर कंटिन्यू केलं तर मोठ्या प्लॅटफॉर्म पर्यंत आपण पोहोचू शकतो. आता आम्ही आता साहिल आहे माझ्यासोबत, साहिलला तर प्रचंड त्याचं बी कष्ट सेपरेट आहे, त्याला 2-3 वर्ष झालं करत, फक्त धडपड ती कसं संधी मिळायचा मौका असतो. आता सारंगचा त्या दिवशी फोन आला, त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता ड्युटी संपली, नाईट ड्युटी. सकाळी 4 वाजता ड्युटी संपली, माझा मॅनेजर आहे रक्षण, त्याला घेऊन 5 वाजता सोलापूरच्या बसमध्ये बसला गेलं. संधी पण असते, संधी क्रिएट होती, त्याला वाट बघायला लागते. काय सोलापूर म्हणले की काय तो डोळ्यासमोर, किंवा बार्शी म्हणले की? बार्शी म्हणले काय भगवंत आहे आमचा, अगरवालचा वाडा आहे, भेळ आहे एक, मला आवडते ती भेळ आहे. आमचे आजोबा राहतात बार्शी, शिक्षक होते आजोबा, म्हणजे आहेत शिक्षक आहेत आजोबा. ते आमचं किंवा मुरुड गल्ली आहे, सारबा कट्टा आहे, आणि अजून सोलाखे हायस्कूल आहे, बस स्टॉप आहे. त्याच्या पुढे गेले की आडत तर अप्रतिम आडत आहे. आडतीत मला एवढं प्रेम आहे ना आडतीवर, म्हणजे मी जेव्हा शहरात जातो कुठल्या पण आधी आडतीत जातो, किंवा कांदा मार्केटला जातो, भाजी मार्केटला जातो, काय चालू आहे मला लई मजा येते, काय चालू आहे नेमकं, कशात चालू. आता मी शेतीपासून लांब आहे, मला लई वाईट वाटते. मी ड्रॅगन फ्रूट केलं होतं शेतीत, तेव्हा आम्ही हातटीवर पहिल्यांदा ड्रॅगन फ्रूट केलं होतं. म्हणजे 7-8 वर्षापूर्वी जेव्हा ड्रॅगन फ्रूट केलं तेव्हा असं आडत नव्हती ड्रॅगन फ्रूटला, त्याच्या रस्त्यावर उभा राहून. आज ड्रॅगन फ्रूट कुठं दिसतंय आपल्याला, प्रत्येक ती लय भारी वाटते मला. ती गोष्ट अपग्रेड झाली शेती, मला लय भारी वाटते. मी जाऊन बघतो की काय नवीन आलंय. आता ते वेगवेगळ्या कलरची वांगी आली होती बघा नवीन सुरुवातीला, पांढरं वांग वगैरे, ती केलं होतं मी. आणि आता ती किती नॉर्मल गोष्ट झाली की आता ती मोठ्या डोबळे मिरच्या पिवळी, लाल, निळी आता यायला. शेतकरी एक्सपेरिमेंट करायला आवडतात का? नाही, ती एकतर शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय की ही जर उगवलं, ती जर विकलं नाही तर करायचं काय. आता ही डोबळी मिरची वगैरे ही पीक ही नाशवंत पीक आहे, हुशार माल नाही ना, मग हे जर करणार काय, त्याला भेटू शेतकरी. एक्सपेरिमेंट मी काय बी करेन, तुम्ही विकत घ्यायची गॅरंटी देता का मला त्याच्यावर. मी अंजीर बी पिकवतो, रासबेरी बी पिकवतो, पण तुमची गेलं पाहिजे, लोकांनी घेतलं पाहिजे असं बी आहे. गावाकडे कोणासोबत बॉन्ड चांगला आहे? गावाकडे परिवारात आमचा बंधू बलराम जोशी. बलराम म्हणजे मस्त एकदम लहान, अरे लहानपणी म्हणजे मी फनी किस्सा असा आहे. एका दिवशी आई बाहेर गेली होती, लोखंडाच्या पळीत काजू होती, आणि 2 दिवस आम्ही त्याच्यावर नजर ठेवून होतो. मग बलराम थोडा मोठा आहे, आम्ही 2 जण पळालो, त्यानं पळी धरली, मी काजू उचलून गेलो आणि काढले. त्यानं ती पळी डोक्यात टाकली माझ्या, रक्त आला असं. मी न रडता रक्त घेऊन आईकडे गेलो होतो, हळदी कुंकाच्या कार्यक्रम मला मारलं म्हणून असा मारला होता बळ्या. अजून सुद्धा तसंच आहे. बळ्या म्हणजे अप्रतिम प्राणी. बळ्या 4 विषयाला 35 मार्क पडले बळ्याला. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, सायन्सचे जे मेन विषय आहेत त्याच्यामध्ये 35. बळे पेढे घेऊन आला होता घरी. म्हणजे असं की ऍटलिस्ट निघले तरी माझे विषय नाही. लाईफ एन्थुजियास्टिक माणूस आहे ती. सगळ्या पोराने गावात हागवून लावले तू बळ्याने, तुझे 2 विषय जाणार आहे, तुझा बायोलॉजी जाणार आहे, स्वतःचे 35.
आणि पेढे घेऊन आला ना बाई, सगळ्याला वाटलं 80-85 वगैरे मार्क पडले. बरं सांगायचं कुणाला? मग मी आपला पप्पा 5,000 बरोबर ठीक आहे. बाहेर गेला किती टक्के मार्क? 85% मार्क पडले. सगळ्याला सांगत घेतलं पुन्हा BSc ला ऍडमिशन. 40% ती लाईफ एन्थुसियास्टिक माणूस. सगळ्यात भारी परिवारात जवळ माझ्यापेक्षा लहान सक्का भाऊ त्याचं दोस्त आहे पहिल्या. म्हणजे एकदा काकड्यात पडलो होतो. पळत पळत असंच काहीतरी भांडण झाली म्हणून पळत गेलो काट्यातच पडलो. त्याने सगळे बोराटीचे फंदार माझ्या अंगावर आले. तर बळ्या पहिल्यांदा पप्पा वगैरे पळत आले. थांबा म्हणून मोबाईल काढला, फोटो काढला. आता वाचला. बळ्या बुडताना भांडणं खेळाय माझ्यासोबत. बळ्याला पावता येत नव्हतं. मला काय माहिती की याला पावता येत नाही. मला वाटलं लहान लेकरात जाऊन शिकलंय. मला टाकली उडी लागली की बुडाय. मी उडी टाकली, त्याला धरून बाहेर आणलं. बळ्याची माझी पुलावर बांधणं. उडी म्हणून मी टाकली म्हणून. ते सगळ्यात भारी माणूस परिवारातला, जवळचा माणूस, गोड बोलणारा माणूस, लाईफ एन्थुसियास्टिक, खाणारा, बेस्ट माणूस. आपल्या गावाकडं खेळ पण असं भारी, म्हणजे नाव त्याचे भन्नाट होते. म्हणजे शिरापुरी ऐकलं? शिरापुरी, आंधळी कोशिंबीर, सुरपारा, मला चिरगोड्याचं काही नाही. सुरपारा आंबा मला आवडायचा. सुरपारा आंबा खेळत होता एका दिवशी आणि वरनं एक पोरग खाली पडलं आणि आम्ही हारिस्टात खेळत होतो. ते खाली पडलं, त्याला उचलला. त्यानं मला इली आम्हाला वाटलं दूध लागले. खाली सोडला, परत उचलला. त्यानं मला इली परत ती गंमत वाटायला लागली. त्याला म्हणायचं होतं मला पाणी प्यायचंय. मग त्याला वडील डबक्या पैसे न्यायला इथं पाणी घे म्हणलं. आणि सगळी जण पळत त्याच्या बापाकडे. तुमचा पोरगा खाली पडलाय. कुठे पोरगा? पारिष्टात. त्याचा बाप पळत त्याच्या मागे सगळी जत्रा पळत. बाल होत आपलं ते रांगत पारिष्टाच्या बाहेर येऊन झोपल्या. पुन्हा उचलून आणला सगळ्यांनी. बालपण भारी होतं. म्हणजे डोक्यावर त्याचं वजन आहे किंवा अपेक्षा नाही कोणाकडून, कळतच नव्हतं. मला सांगा, माझा जर लाईफ गोल शाळा सुटल्यानंतर पळत जाऊन नदीत उडी मारणे हा आहे, तर मला काय दुसरं काय शिकवतोय माहित नाही. मला फक्त शनिवारची शाळा सुटली, घरी जायचं, हाय तसं दप्तर फेकायचं, टावेल उचलायचं, पळत जाऊन नदीत उडी मारायचं. मोठे झाल्यानंतर जेव्हा आपलं समज आले, बर्डन वाढले सगळं, आताच्या तरुणांना हा मोठा प्रॉब्लेम आहे. तर या सगळ्यांमध्ये कसं डील करावं, काय सांगाल? काय कशामध्ये आता जे बर्डन वाढले, समजा प्रॉब्लेम्स आहे त्याच्या आयुष्यामध्ये, सोलापूर वरून बाबा पुण्याला शिकायला आलाय किंवा जॉब साठी आलाय आणि परिस्थितीचं ओझपणा आणि या सगळ्याचा हँडल सिच्युएशन त्यांनी कशी करावी, काय ती कसं आहे, काम करण्यावर डिपेंड आहे. बघ, तुम्हाला एकतर म्हणजे लहान गावातून इकडे येणाऱ्या मुलांचं असं आहे की फार लवकर पैसे मिळाले पाहिजेत जास्त, असे असताना ते म्हणजे 5-6 वर्ष काम केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत. खरं तर तुम्हाला पाहिजे तेवढे. कोणाकोणाचं नशीब चांगलं असतं, कोणाचं ओळखी चांगल्या असतात, त्याच्यामुळं मिळतात पण पैसे. किंवा कोणाचं आता एखादा IT मध्ये 20 लाखाच्या पॅकेजवर लागतो. आपल्यासारखे आता आमचं कसं आहे की आम्हाला तेवढं काही नाही, त्यांना कामच करावं लागतं 4 वर्ष आणि मजबूत काम करावं लागतं. मी आता पहिले 3 वर्ष MIDC मध्ये काम केले, नंतर BPO मध्ये काम केलंय, अजून सुद्धा काही फ्रीलान्सिंगचे काम करतो. मजबूत काम करावं लागतं. आणि हे डीलिंगचं कसं आहे की मेंटल प्रेशर वगैरे ह्या गोष्टी येणारच आहे, कुणाच्या आयुष्यात येत नाही. त्यामुळे हे ह्याच्यासोबत डील करणं एकतर ते मला भारी वाटतं गोष्ट वाक्य की खेळ आहे, खेल की तरह खेल, इसमें मतलब दिमाग मत लगा देना सारा, ते तसं आहे. हा खेळ आहे
तुकाराम आपले आपण करा सोडवण, तसं आहे ते. आपणच आपली सोडवण करायची, पण त्याच्यात मजा आली पाहिजे. माझं तंत्र हे असतं. आता एखादी सारंगचा शो संपला आणि बस बुक केली ऑनलाईन, बस आम्हाला दाखवली 10 वाजता, बस निघून गेली 9 वाजता. आम्ही 2 वाजता तिथं बसलो होतो आपल्या वाळेश्वर नाक्याला, सोलापूर पुन्हा नाक्याला. तिथं बसलेलो 2 वाजता त्यानं फोन उचललाय आमचा, कुठं जाऊन मोहोळ मध्ये जाऊन, की मी मोहोळ मध्ये आलोय की साहेब आता म्हणून. आणि मी एकटा हसत होतो आणि ते आमचा रक्षा निघण्याकर त्याला शिवाय देतोय फोनवर, असं कसं आम्हाला सोडून गेला म्हणून. आणि मी हसतोय, मग ती विनय आला पुन्हा परत, विनयाने इष्टी थांबवली, पैसे दिले आणि परत पुण्याला आला. मग इष्टीत 2 मिनिटांना बसल्यावर बरं झालं म्हणतोय, ती गाडी किती आता आपल्याला विनयाने पैसे दिले, त्या बी गाडीचा रिफंड येतोय. ती मजा आहे, जिंदगी मजेसाठी. फक्त आता काम मजबूत करावं तर करावं लागतं, त्याला इलाज. कॉलेज कुठे झालं, बार्शीत का पुण्यात? नाही, धाराशिव. पुण्यात शक्यच नव्हते ना मला. काय कॉलेजला पोरगी बिरगी आवडली काय? हो, 2-2.5 पिच्छा केला असेल की चौकात रोज एक पोरगी आवडायची मला, रोज. पण ती मुलीशी बोलताना अजून मी माझं होते की मी प्रत्येक मुलीला ताई म्हणतो अजून मी. ही माझ्या आईवडिलांनी चांगले संस्कार देऊन घोटाळा केलाय, संस्कार दिले नसते तर आज मी 2-3 तर गर्लफ्रेंड असले असते मला. असं 30-40 पाहिजेत, पण 2-3 तर असले असते. तेव्हा कॉलेजमध्ये काय आपल्याकडे एक तर 2 ड्रेस आहे, मोठ्या पोरीच्या नादी लागा, आपल्याला पास व्हायची गडबडी येईल. हा, फक्त इंजिनिअरिंगला जे गेलो, आपली इंजिनिअरिंग तुम्हाला सांगितली करायची कशासाठी होती, की असा एखादा कोर्स करायचा की जी कोर्स केल्यानंतर शेती करायला लागेल, म्हणून इंजिनिअरिंग करायची. मग तिथे गेलो, मध्ये गेलो की असं वाटलं की कामगार संघटनेच्या ऑफिस मध्ये झालोय मी. इटभट्टीवाली, कॉन्ट्रॅक्टर, भावी राजकारणी, असेच लोक, शेतकरी बसले. त्याच्यात आमचा पांडुरंग कावळे आता सरपंच येतो, रणजित भोसले, स्वप्नील जाधव माजी सरपंच, पुन्हा विश्वजित कदम रिअल इस्टेट बिझनेस, मदन गवळी वारी, अशी 101 माणसं मध्ये. आणि आमची दोस्ती व्हायला 1 मिनिट सुद्धा नाही लागला. मी वर्गात गेल्या गेल्या माझं मन सांगित होतं की ह्या माणसाजवळ जाऊन बसू नको, पण दुसरं मन तिथे नाही होतं, मजा येणार आहे तुला. गीत लाव बसला. 4 विषय गेले होते पांड्याच्या फर्स्ट सेमिस्टरला, आणि एका विषयात टॉप केला होता पांड्याने, आणि त्याचा सत्कार ठेवला होता डिपार्टमेंटला माहित नाही. बाकीचे विषय गेले. रंजय 1000 रुपयाचा हार घेऊन आला घातला त्याला स्टेजवर, सगळे बसलेली, भाषणाला गेला. म्हणजे 4 विषय गेलेले असताना सुद्धा माझा जो सत्कार ठेवलाय त्याच्याबद्दल हार्दिक नम्रपणे तुमचे धन्यवाद मानतो. फक्त त्या 4 विषयांना जर ह्या विषयासारखी कॉपी पोचली असते, एवढा हसू येते मला अजून भीती की माणसानं मूर्ख हसावं. जे डिपार्टमेंट हसत होतं सगळं, अरे 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 अरे, त्याच वर्षाला केटी लागली. 3 विषय सगळ्याला 18 जणांना एकदम केटी सेम विषय. आणि पोचलो पांड्या 2 किलो साखर, पळी घेऊन आलेला, रंजन नारळ घेऊन आला, नारळ पडायला, सगळ्याला साखर वाटायची. की पास झाला आम्ही तुमच्या नाकावर टिचून. मग मला पुन्हा 1 वर्षानं कळलं की हा, आता आपलं काय होणं शक्य नाही, आपल्याला शेतीच करावी लागणार आहे. कारण हे 18 जणांसोबत राहणं म्हणजे आवड गोष्ट आहे ना. एकाच रूम मध्ये हॉस्टेलवर सगळ्याचे रूम, आता रणजित लोकल, आम्ही सगळे हॉस्टेलवर, सगळ्याचे रूम, पण सगळे माझ्या रूम मध्ये 18 जण, एकाच एवढ्याच रूम मध्ये 18 जण.
पडीक कायम बसलेली. चार्जर कधी मला नीट मिळालं नाही, माझी तेलाची बाटली जागेवर ठेवली पोरांनी, माझं बेडशीट ठेवलं नाही, काही ठेवलं नाही. शेवट इयरला तर येता येता असं झालं की अक्षरशः पॅन्ट बी उचलून न्यायची पोर. म्हणजे खाली रंजा जर 7 वाजता येणार असेल तर आमचा नियम होता की रंजा जर 7 वाजता येणार असेल तर 6:45 वाजता सगळ्यांनी तयार राहायचं. आणि एका दिवशी आम्ही उशिरा झोपला आणि रंजा खाली आला, सगळी जरी गेली, मी एकटाच झोपलेलो. सगळ्यांनी येऊन म्हणलेला मला वर. काय म्हणजे ही आता किती गोष्टी येड्यागत वाटते ते की त्या हॉस्टेलच्या लॉबी मध्ये आदली उडविणे, रात्री अशी आदली आडवी लावली बड्डेला, ती आदली तिकडे काचातून बाहेर. त्याच्यात अभिमान कस काय असेल मला सांगा. वार्डनला कोणी उडी भूत असेल कसं वाटतंय मला सांगा. आता जर कॉलेजवर गेला ते वाघ, आमचे प्रज्वल वाघ सर आम्हाला मारायचे, वाघ सर किंवा आमचे दुसरे कोर्से सर वगैरे ते मारायचे प्रॉपर. मला तर त्यांना आवडायचं नाही. आमची रिस्पेक्ट बी होती कारण प्रज्वल वाघ सर 6.1 तगडा आणि चेअरमन, त्यामुळं आम्ही त्यांच्या नादी लागायचं नाही जास्त. भांडणं झाली का कधी? भांडणं म्हणजे काय आपले भांडणं, माझं कसं की आपल्यापेक्षा समोर संख्या कमी असली पाहिजे तर भांडणं करू, नाहीतर भांडणं नाही ती करायचं. मी टोन घ्यायचं परत, सॉरी अर्जंट एका मिनिटात सॉरी म्हणतोय मी. ते आमचे गंजा काढून त्याच्यात दगड बांधून म्हणलं थांबणा पाहिजे. लोक बघित पहिला काय होती लोक, म्हणजे मी लय मिस करतो त्या दोस्तांना. चिन्मय कुलकर्णी आमचा बीडचा, म्हणजे असं ती परभणी सगळ्या आणि ती बराबर टोपा झाला होता सगळ्याचा. लास्ट इयरला आमची शर्यत लागलेली होती की जी सगळ्यात उशिरा येईल पेपरच्या बाहेर त्यांना पार्टी द्यायची. 18 जणांना पार्टी देणं ही परवडत नाही ना. मग पहिल्या युनिव्हर्सिटीच्या पेपरला चालू आहे बरं काही, पहिल्यांदा पेपर द्यायला बसला की वर्ण तात्या वरडात आलेलाच आहे. मी आलो रे म्हणून खाली, त्याचा आवाज ऐकला की एकतर आलाय खाली, बाप रे बाप मॅडम समोर मला द्या पेपर, सही तर काय करायचं सही, मला मी पेपर घ्या आधी, घेत नाही पेपर तुझा. म्हणजे देशाच्या इतिहासात पहिली परीक्षा असेल जिथं विद्यार्थी म्हणतोय माझा पेपर घ्या आणि परीक्षा नाही तुझा पेपर घेत नाही, लिह काहीतरी, लिहायचं नाही मला काहीतरी, ही भांडणं चालू आहे नोव्हेंबर मध्ये. त्याच्यात पांडव आमचा उठून जातोय, मला गरम व्हायचंय मोठा फॅन लावा. त्याच्यामुळे विषय गेला पार्टी द्यायला. ती विषय पुन्हा काढता कोविड आला, पुन्हा ऑनलाईन विषय काढला. कोविड मध्ये जर काय सगळ्याचे विषय निघाले माहित नाही, आमचे निघाले. त्याच्यात जे नापास झाला असेल त्यानं दारूभट्टी टाकावी, त्याच्यात पण नापास झाला काय होणार नाही. त्यांनी आपला राहिलाच म्हणायचं आपण. पिक्चर तिकडे बार्शीला थिएटर वगैरे होतं. आम्ही सायराट प्रत्येक वर्षाला गेला सगळीच. आपल्या गावाकडे ना पिक्चर सेलिब्रेट चांगलं जातं, म्हणजे लोक बघतात चांगलं. सोलापूरमध्ये तर बागवट थिएटर समोर बॅनर लावतात, हार घालतात, साऊथ सारखं. आशिया खंडातलं पहिलं मल्टिप्लेक्स सोलापुरात. बरोबर. कारण आता दक्षिण चित्रपट आपण बघतो, साऊथ मध्ये उत्सवच आहे पिक्चर तसंच सोलापूरमध्ये. त्यामुळे पिक्चर मला आवडतो सिनेमा पहिल्यापासून, चांगले सिनेमा बघायला आवडत. सैराट मी 2-3 वेळेस बघितलाय, कारण सैराट शूटिंग पण तेवढं चांगलं होतं, म्युझिक चांगलं होतं, डायलॉग चांगले होते, बघितलं होतं. आपल्या भागातले लोक भरपूर इंडस्ट्रीमध्ये आहेत, म्हणजे कलाकार क्षेत्रात म्हणा किंवा
म्हणावे तेवढे नाहीत अजून नाही खूप आहे म्हणा आणि तेवढे एक्सपोजर बी नाही ना आता हे सोशल मीडियामुळे थोडस वाढलंय होईल मला वाटतं मला चांगले पोरं आता नगरची पण पोरं चांगली आहेत सोलापूरची पोरं चांगली आहेत परत संभाजीनगरची काही पोरं चांगली आहेत कोल्हापूरची चांगलीच आहे चांगली म्हणजे नाटकाचं प्रस्त चांगलं आहे त्याला होईल हळूहळू होईल ते असं मला वाटतं आणखी काय वडिलांबरोबरचे वगैरे किस्से नाही वडिलांबरोबरच काय आता वडील विरोधी पार्टी इलेक्शन वडिलांचं कसं आहे काळाच्या पुढचा माणूस राहिलेला आहे तो काय माझ्या सुद्धा त्यांचं इंग्लिश चांगलं आहे त्यांचं शिक्षण चांगलं आहे त्यांची जीवनाची अंडरस्टँडिंग चांगली आहे त्यांची शेतीची अंडरस्टँडिंग चांगली आहे त्यामुळे आणि लहानपणीपासून त्या माणसानं म्हणजे अवकाशाच्या बाहेर जाऊन सपोर्ट केला आता मराठी स्टँडअप परस्यू करणं ही काही सोपी गोष्ट नाही तसं म्हणायला कारण सुरुवातीला असं व्हायची की स्टँडअप करतो हे कळाल्यावर लोक त्यांना दोष द्यायची गावाकडे बघा पोरग काय करतंय हे करतंय त्याच्यात बी पप्पांनी डिफेंड केला असं नाही आता चित्र थोडं आता बार्शीत गेलो होतो तर 2-4 लोक ओळखणारी बघतो फोटो काढतो ते आता बरं वाटतंय त्यांना सुरुवातीच्या अवकाशाच्या बाहेर जाऊन सपोर्ट करणं तीच गोष्ट स्टँडअपला सपोर्ट करणं अवघड आहे कारण जोक एकतर लोक कसा घेते हे आपल्या हातात नसतं आपण कधी कधी जोक वेगळा असतो लोक वेगळा अर्थ काढतात त्याच्यात आता स्टँडअप कॉमेडियन म्हणल्यानंतर लोक स्वीकारतात म्हणजे आता समजा पोरगी बघायला गेले आणि विचारलं मुलीच्या घरच्यांनी की काय करतो मुलगा स्टँडअप कॉमेडियन करतो एक्सेप्ट करतील काय नाही 2-3 स्थळे गेल्या त्यांचा प्रश्न झाला ना मला वाटतंय आता इन जनरल सोलापूरच्या पोरांची लग्न होत नाही त्याच्यात मी एक आहे त्यामुळे मला वाईट वाटत माझा असा बार सेट आहे की ह्या 4-5 पोरांची लग्न झाली की आपलं कळायला मला विश्वास आहे की ह्या पोरांची तर होणारच नाही पण जर ह्यांची झालीच आपलं कळायला असं बार सेट आहे माझं आहे पण पोरीच्या आई वडील येते चुकते कोणाचं म्हणजे मुलींच्या अपेक्षा वाढल्यात मुलांच्या आई वडिलांच्या अपेक्षा वाढल्यात का मुलं कमी पडतात आपले का पोरं जास्त हरामखोर जमात आहे तसं सांगायला गेलं तर पोरांना जर सहज एखादी पोरगी मिळत असेल तर ती अर्जंट लग्न करीत नाही दुसरी 4 ऑप्शन तर वेगळं मग मुलींचं पण तसं झालं ना इक्वेलिटी त्यालाच म्हणते मग मुली 4 ऑप्शन त्यांना तुमच्यापेक्षा ऑप्शन निश्चित चांगला मिळणारच आहे आपल्याला मिळणारच नाही हे माहित असतंय मध्ये आमचं जर पप्पांचं असं असतं की ही आहे आणि हीच करायची आपल्याला मग तिनं नाही म्हणल्यावर मग दुसरं असं ती त्यांचा प्रश्न असतो मला वाटतं की मुळात पोरं हरामखोर जास्त आपल्याकडे आयटी पार्क वगैरे समजा असतं काय चित्र काय वेगळं असतं म्हणजे आता तिकडे जे मला वाटतं 50-60% इकडे चर्चेत सांगितले का नाही त्याचं उत्तर कॅमेऱ्यासमोर सांगून म्हणजे आमचं सोलापूरला काय होल देऊ नका तुम्ही आपलं चांगलं प्रेसिजन वगैरे चांगले आहेत आपल्याकडे झालंय मी डोक्यात आहे ते पॉइंट झालंय सगळं कव्हर आणि मला वाटते की एवढा पॉडकास्ट बास झालाय एवढं शो मध्ये हसवत नाही लोकांना तुमचा पहिला पॉडकास्ट आहे दुसरी गोष्ट माझा स्वभाव चांगला आहे 1 वर्षांनी बोलवलं तरी पॉडकास्टला आलोय मी इमानदार आहे ना नाही म्हणलेलं नाही मीच मागं लागलो होतो त्यांच्या गेल्या वर्षी की माझा पॉडकास्ट घ्या तेव्हा यांना वाटलं की मी खालच्या दर्जाचा कलाकार आहे म्हणून बोललो नाही आज मी भाडेगावसोबत काम करतो म्हणून यांनी बोलले तरी यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपला 15 डिसेंबरला रंगभूमीला शो आहे त्याला पण या गणेश भाऊ
त्या आपल्या भेटीनंतर आहे ना आपल्या चॅनलवर एक पण पॉडकास्ट आला नाही. त्यामुळं बघा प्रेक्षको, आणि हे म्हणतात की आपल्या पोरांना एक्सपोजर नाही जिल्ह्यात. कसं मिळणार एक्सपोजर जिल्ह्यात? त्याच्यानंतर एकही पॉडकास्ट नाही आणि सरळ मला बोलवत आहे. म्हणजे मी रिकामा होतो असं सांगायचा प्रयत्न आहे का तुमच्या बरोबर करायचं गावाला. काय वाटलं म्हणजे आपली सोलापूरकडची किंवा गावाकडची जेव्हा भेटतो ना आपण तेव्हा बोलायला चांगलं वाटतं, गप्पा संपूच नाही वाटतं. वेळ काढून तुम्ही आला चांगलं वाटलं. 15 तारखेला 15 डिसेंबरला भाऊचा शो येतोय सोलापूरमध्ये, सगळ्यांनी नक्की जाऊन बघा. आणि तसंच आपलं लव सोलापूर हे सोलापूरचं जे इन्फोटेनमेंटचं आपलं चॅनल आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणखी नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील, त्यामुळे सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. डन.